नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर। आज मी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित अमूल्य अशी शिकवण देणारी एक प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करणार आहे, जिचं नाव आहे एकाग्रतेचे महत्त्व। लोककल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे जे महान प्रतिभावंत आपल्या भारतभूमीत होऊन गेले, त्यांपैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद। त्यांनी आपले राष्ट्र आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले। त्यांची ऊर्जा आणि देशभक्ती आजच्या तरुणांनाही प्रेरणा देते। स्वामीजींच्या जीवनमूल्यांचा परिचय करून देणारे काही प्रसंग आपण गोष्टी रूपाने अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। एके दिवशी अमेरिकेच्या ग्रामीण भागात एका नदीकिनारी स्वामी विवेकानंद हिंडत होते। तिथे काही मुले पुलावरून नदीत तरंगणाऱ्या अंड्याच्या टरफळावर बंदुकीने नेम धरत होती, पण त्यांचा नेम अचूक लागत नव्हता। अनेक वेळा प्रयत्न करूनही कुणालाच यश मिळत नव्हते। बंदुकीचा मात्र ठोठो आवाज येत होता। नदीकिनारी फेरफटका मारत असलेले स्वामीजी हे सर्व पाहत होते। मुलांचे प्रयत्न पाहून ते स्वतःशी स्मितहास्य करत असल्याचे त्यातील एका मुलाने पाहिले। त्याला स्वामीजींचा राग आला। तो स्वामीजींना म्हणाला, हे काही सोपे काम नाही, तुम्ही करून बघा म्हणजे समजेल तुम्हाला, असे म्हणून त्याने स्वामीजींच्या हातात बंदूक दिली। स्वामीजी बंदूक हातात पकडून डोळे मिटून थोडा वेळ उभे राहिले। नंतर त्यांनी नेम धरला आणि एकापाठोपाठ एक अशी सर्व टरफळे उडवून दाखवली। हे पाहून सगळी मुले आश्चर्यचकित झाली। त्यातील एक मुलगा स्वामीजींना म्हणाला, तुम्ही मोठे नेमबाज दिसता। यावर स्वामीजी त्याला म्हणाले, हा तर मनाच्या एकाग्रतेचा परिणाम आहे। ध्यानाद्वारे अशी एकाग्रता येते। तुम्ही जर एकाग्रतेने ध्यान केले तर तुम्हालाही अशाच प्रकारे नेमबाजी करता येईल। केवळ खेळातच नव्हे तर इतर क्षेत्रातही तुम्ही यशस्वी व्हाल। मित्रमैत्रिणींनो, स्वामी विवेकानंदांच्या या कथेतून आपणास अशी शिकवण मिळते की कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी ध्यानधारणा करण्याची म्हणजेच एकाग्रतेची आवश्यकता असते। तुम्ही सुद्धा स्वामीजींची ही शिकवण आचरणात आणलीत तर जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल। आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर कथेसह। तोपर्यंत धन्यवाद।